नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खानदेशी यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण मोठ्या मिरचींच्या भज्या पाहणार आहोत, जे तोंडी लावायला आपण डाळ भात सोबत किंवा कोणत्याही एखाद्या गोड पदार्थासोबत आपण बनवू शकतो. या तर इकडे मी मीडियम तिखट मिरच्या घेतल्या, खूप तिखट नाही व खूप फिक्क्या पण नाही आहे. हे बारीक कोथिंबीर चिरून घेतले, जिरे ओवा लसूण कुटून घेतला व चवीपुरते मीठ आणि मिरचींना मध्ये असे हे मारून घेतलं लाईनी, 2 लाईनी क्रॉस प्रमाणे. तर याच्यात खूप सारे मसाले किंवा काही जात नाही, हळद पण टाकायचे नाही, छान कलर दिसतो मग असा. तर सगळं जिन्नस मी एकत्र करून घेतलं व मिक्स करून घ्यायचं, कारण ह्याना तोंडी लावायला खूप भारी राहतो हा पदार्थ. आपण डाळ भात किंवा एखाद वेळेस खीर पुऱ्या वगैरे केल्या त्यासोबत. तर इकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं. अजून थोडी बारीक कोथिंबीर चिरून घेतली. तरी बघा असे चिरलेले होते मी 4 प्रकारे क्रॉसप्रमाणे. व देठ लागलं तर राहू द्यायचं, पण मी काढून घेतलं देठ. व मीडियम फ्लेमवरती छान होऊ द्यायचे त्यांना, मंद आचेवर, खूप फुल फ्लेमवरती नाही करायच्या. तर हे बघा मंद आचेवर मी होऊ देते मिरच्यांना, 2-3 मिनटं होऊ द्यायच्या. मग छान क्रिस्पी होता व दुसऱ्या साईडने पलटून घ्यायच्या. तर खूप सोपी पद्धती मिरची बनवायची. याच्यात सोडा वगैरे काहीही नाही घालायचं, अशाच सिंपल करायच्या. हळूहळू मंद आचेवर अशा झाल्या की मस्त पलटून द्यायच्या. तर खूप भारी लागतात टेस्ट वगैरे, किंवा पुरणपोळीच्या स्वयंपाकासोबत ह्या मिरच्या बनवल्या जातात खानदेशात. तर तुम्ही नक्की करून बघा, खूप सोपी पद्धत आहे मिरच्या बनवायची. तर हे बघा छान मंद आचेवर होऊ दिल्या व दुसऱ्या साईडने पलटून घेतल्या मिरच्या. तर अशाच मिरच्या मी सगळ्या करून घेतल्या होत्या. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की करून बघा. व या मिरच्यांचा, तळ्याच्या मिरच्या करताना मीडियमच तिखट मिरच्या घ्या, नाही तर मग त्या खाल्ल्या जात नाही. तर खूप छान आहे तोंडी लावायला वगैरे, कोणी आल्या अचानक पाहुणे वगैरे तर बनवून द्यायला. तर नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी. व कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट्समध्ये नक्की टाका, लाईक शेअर नक्की करा. व तुम्ही अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच पारंपरिक सुटसुटीत व सोप्या पद्धतीच्या रेसिपी मी माझ्या रसभरीत खानदेशी यूट्यूब चॅनलवर घेऊन येत आहे. धन्यवाद.